सुप्रभात मित्रांनो, राधे राधे. मथुरामधून तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आजचा दिवस आपला दुसरा. तर काल आपण ताजमहल आणि जन्मभूमी बघितले, तर ह्याच्या अगोदर ब्लॉग आलाय तो बघून घ्या. नंतर हा आहे दुसरा दिवस. तर गुड्डी, आज आपण काय फिरणार आहोत? बरसाना आणि गोवर्धन पर्वत. तर मित्रांनो, आज आपण काही असं एक्सप्लोर करणार आहोत. तर बरसाण्याला जाणार आहोत राधा राणीच्या भेटीसाठी. नंतर मग गोवर्धन पर्वतची परिक्रमा करणार आहोत. बाकीचं काय टाइम उरला असेल तर मग येऊन गोकुल एक्सप्लोर करणार आहोत. तर असा आजचा शेड्यूल असणार आहे. तर बघूया आजचा दिवस कसा जातोय आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला भेटूया आता. राधे राधे. राधे राधे. मथुरामधील सकाळ आणि अंगावर काठा उभा करणारी थंडीमध्ये आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. तर मित्रांनो, आता आहे ना आम्ही तर रिक्षाने येत होतो. तर आम्हाला रस्त्यामध्ये बरसाना आणि गोवर्धन जाण्यासाठी बस भेटली. तर आमचे रिक्षावाले चाचा होते, त्यांनी मधीच बस थांबवली आणि आम्हाला चढवलं. नंतर मग आम्हाला आता मथुरा बस स्टॉपवर जायला लागलं असं. तिकडून मग परत बस पकडायला लागली असते. तर असं काही टाइम झाला असता. त्यापेक्षा लवकर आमचा प्रवास होईल आता आणि लवकर आमचं दर्शन सुद्धा होईल. तर भारी एकदम. त्यांनी मध्येच बस थांबवली आणि बसवाले पण थांबलोय. त्यांना विचारलं बरसाना, तर ते बोलले हा बरसाना जाणार आहे. मग चढलोय, आता जातोय. तिकीट किती असणार ते तुम्हाला सांगतो. तर चला, राधे राधे. तर मित्रांनो, आता आपल्या बसने एक स्टॉप घेतलाय. तर गोवर्धन हा स्टॉप आहे. 5 मिनिटाच्या होल्ड नंतर आपली बस पुन्हा निघाली आता बरसाण्यासाठी. आणि हे सर्व रिक्षा लागलेत गोवर्धन परिक्रमासाठी. तर राधे राधे मित्रांनो, आणि आता आपण येऊन पोहोचलोय बरसाण्यामध्ये. बरसाण्याला पोहोचलोय आणि आपली तिकीटची कॉस्ट होती, मथुरामधून डायरेक्ट आपण आलोय. मध्ये स्टॉप नाही घेतलाय, म्हणजे बस थांबलेली गोवर्धनला, पण आपण गोवर्धनला उतरलो नाही, डायरेक्ट बरसाण्याला आलोय. 70 रुपये प्राइस होती तिकीटची. तर चला आता जाऊया आपण कीर्ती मंदिरला जाऊया. कीर्ती मंदिर नंतर मग जाणार आपण लाडलीजी महाराज बरसाना ते जाणार. तर चला, ही बघा आता बाकीची आपली पब्लिक. इथे रोशनी, इथे आदू, इथे प्रेरणा, इथे गुड्डी. तर चला, सर्वजण मस्तपैकी तयार झालेत आहेत. तर जाऊया. तर मित्रांनो, आम्ही बस स्टॉप पासून बघा, बस स्टॉप आहे. बस स्टॉप 2 मिनिटात चाललोय आणि इथे पाणीपुरीला भेटला. तर पाणीपुरी घेतोय 20 रुपयाचे 6. आता मुंबईमध्ये आपल्या 35 रुपये 40 रुपयाचे 6 भेटतात. आणि इथे वेगवेगळे फ्लेवर सुद्धा आहेत. पुदिना पाणी, नंतर जलजिरा पाणी, नंतर मग खट्टा मिठा पाणी, नंतर हिंग पाणी, असे वेगवेगळे पाण्यांचे फ्लेवर आहेत. आणि मस्त लागले. आम्ही खाल्ले आता एक एक 2 ट्राय केलेत आहेत. तर मित्रांनो, आता कीर्ती मंदिरला जातोय आणि राधा आणि त्या मंदिरात पण जाणार आहोत. आम्ही चालतच जाणार आहोत. जर तुमचे पाय सक्षम असतील तर खरोखर तुम्ही रिक्षाने किंवा बाईकने नका जाऊ. कशाला 10-20 रुपये घालवायचे. थोडंच चालायचं. 10 मिनिटं चालून कीर्ती मंदिर, आणि 10 मिनिटं चालल्यावर तुम्हाला राधा राणीचं मंदिर आहे. तर फक्त पायऱ्या चढायला तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही मग रिक्षाने किंवा मग बाईकने जाऊ शकता. सकाळचे 10 वाजलेले आणि सर्वांना भूकसुद्धा खूप लागलेली. त्यामुळे आम्ही नाश्ता करण्याचा निर्णय घेतला आणि नाश्त्यामध्ये आलू पराठा, डोसा आणि गुल्लकची कडक अशी चाय पिऊन आमच्या नाश्त्याला पूर्णविराम लागला. आणि नंतर नाश्ता करून झाल्यावर 10 मिनिटे चालत आम्ही पोहोचलो कीर्ती मंदिरजवळ. कीर्ती मंदिरच्या बाहेर निःशुल्क चप्पल स्टँड होता. तिथे चप्पल काढून आम्ही गेलो दर्शनासाठी.
राधे राधे मित्रांनो. तर मित्रांनो आमचं दर्शन खूप छान झालं आहे आणि सकाळी आल्यामुळे अजिबात गर्दी नाही. आणि आता 12 वाजलेत, तर म्हणजे 12 वाजायला 5 मिनटं आहेत आणि 12 वाजता मंदिर क्लोज होतं आहे. तर आम्ही खूप छान असं दर्शन केलं आहे. तर मुख्य गाभाऱ्यामध्ये मूर्ती होते ते म्हणजे राधाराणी आणि श्रीकृष्ण. नंतर मग राधाराणी आणि त्यांची आई कीर्ती आहे. नंतर मग बाजूला अजून एक मूर्ती होती मुख्य, ती म्हणजे श्रीराम आणि सीतामाता यांची होती. आणि मंदिरातून तुम्ही बाहेर पडलात की समोरच तुम्हाला झांकी बघायला भेटते. खूप सुंदर अशी झांकी आहे. त्याच्यामध्ये 3 ते 4 झांकी आहेत. तर पहिली म्हणजे रासलीला करताना, आणि दुसरी झांकी आहे ती आहे नौका विहारची. तिसऱ्यामध्ये श्रीकृष्ण आणि राधाराणी बसलेत आणि सेविका आहेत. तर अशा खूप छान अशा झांक्यासुद्धा आपल्याला बघायला भेटतात. तर मित्रांनो आता आपण जाऊया श्री लाडलीजी महाराज दर्शनासाठी. तर चला, राधे राधे. तर मित्रांनो आता प्रवेश केला आपण लाडलीजी महाराज बरसाना त्याच्या आता गेटमध्ये. तर माझ्या पाठीमागे बघू शकता ते गेट आहे. आणि आता चाललोय आपण. आता आपल्याला सीड्या चढायच्या आहेत. तर मित्रांनो फायनली श्री लाडलीजी महाराज यांच्या दर्शनासाठी आपण पोहोचलोय. राधाराणीच्या दर्शनासाठी पोहोचलोय. माझ्या पाठीमागे बघू शकता मेन एंट्री हा पूर्ण मंदिर भव्य दिव्य असा. आणि हे आता राधाराणीची मेन एंट्री, तिकडनं आतमध्ये जाणार. हे बघा आपली पब्लिक सर्व वरती गेली. तर चला न थांबता निघूया. लाडली महाराज की राधे 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 करत करत आम्ही चाललो राधाराणीच्या दर्शनासाठी. राधाराणीच्या दर्शनासाठी शेकडो माणसांची गर्दी होती. त्याच गर्दीत वाट काढत आम्ही राधाराणीचं दर्शन घेतलं. आणि गॅलरीमध्ये चाललेल्या भजनाचा आनंद घेण्यासाठी आम्ही तिथे आमची हजेरी लावली. तर मित्रांनो लाडलीजी महाराज म्हणजेच राधाराणींचं दर्शन झालंय आपलं. आणि आपल्या समोर हे बघा आता खूप छान असं तुम्ही भजन सुद्धा ऐकलं असाल. आणि खूप सुंदर असं रम्य वातावरण तुम्हाला बघायला भेटलं इथे. हे बघा श्री लाडलीजी महाराज बरसाना भानु दुल्हारी श्री राधाराणी. तर मित्रांनो हा जो राधाराणीचं मंदिर आहे इथून जो व्ह्यू येतो हा बघा. बरसाना जो शहर आहे जो पूर्ण हा बघा व्ह्यू येतोय पूर्ण हा बघा. हमने कर लिया दर्शन. दर्शन करून आम्ही निघालो महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. महाप्रसादाचा टायमिंग सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत असतो. आम्ही गेलो तेव्हा 2 वाजले होते आणि महाप्रसाद घेणारे आम्ही शेवटचे लाभार्थी होतो. राधाराणीच्या दर्शनासाठी आता रोपवेची सुविधा सुद्धा चालू झाली आहे. आणि रिटर्न तिकीट पर पर्सन फक्त आणि फक्त 100 रुपये एवढाच आहे.
तर मित्रांनो आपण आता राधा राणीचं दर्शन करून आलोय खाली आणि खाली आल्यावर आहे बघा मगाशी तुम्हाला फ्रेम दाखवल्या तर हे सर्व फ्रेम आहेत. तर ह्याच्यामधली आपण एक फ्रेम घेतली आहे. तर ही बघा आपली कवर होते फ्रेम. तर हे बघा अर्धी कवर झाली आहे आणि अर्धी बाकी आता बघितलं असेल ही झलक आहे. ही तुम्हाला नंतर मी इंस्टाग्रामवर दाखवेन. आणि ही आता गुड्डी फ्रेम घेते आहे. तर मी माझी ही मोठीवाली आहे आणि गुड्डी घेते ना तू. तर गुड्डी ही घेते आहे. तर माझी फ्रेम आता मला पडली 800 रुपयामध्ये आणि सर्वात लॉंग साईज ह्याच्यापेक्षा मोठी नाही. आणि ही गुड्डीची पड़ते 500 रुपये. भैया कम से कम कितने में है क्या चीज? ये फ्रेम? 100 रुपए का छोटा वाला. 100 रुपये का ये छोटा वाला और सबसे बड़े ये. हाँ सबसे बड़ा ये 800 रुपये आम्ही हे केले बार्गेनिंग केले. 900 लास्ट 900 ना. हाँ लास्ट 900 900पर्यंत 900 रुपये लास्ट आहेत. आम्ही हे करून बार्गेनिंग करून 800 रुपयाला केलं आहे. आणि हे बघा ही 500 रुपये आणि ते वरचे पण 900 रुपये. ते बघा त्याच्यामधली एक मोठी घेतली आहे मी. तर आता तुम्ही एक झलक बघितला असाल. आणि हे बघा अजून खूप छान छान असे फ्रेम आपल्याला ते बघायला भेटतात. हे बघा हे बघा हे बघा हे बघा इथे खूप सुंदर सुंदर असे फ्रेम आहेत. हे बघा हे बघा आपली फ्रेम पॅक झाली आहे ऑलमोस्ट. फ्रेम घेणं इथे टास्क नाही तो मोठा टास्क आहे इथना मुंबई नेण्यासाठी. तर इथून मुंबई गेला तर घरी आपला एकदम खूप सुंदर अशी रूम सजेल आणि खूप छान दिसेल. तर आपली फ्रेम झाली रेडी. तर आता पॅक करूया आणि घेऊन जाऊया. हे बघा बाकी खूप छान छान असे इथे फ्रेम आहेत. चला मित्रांनो तर आमची पार्सल पॅक झाली आणि आम्ही निघालोय आता गोवर्धनकडे. तर बघूया गोवर्धन स्किप होतोय की आज पुन्हा एकदा आपला गोकुल स्किप होतोय. तर बघूया चला जाऊया. तर मित्रांनो आत्ता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि बरसानावरून आम्ही डायरेक्ट आलोय आता मथुरेमध्ये. म्हणजे आमची रूम आहे बंगाली घाट तिथे आलोय. तर मित्रांनो आम्हाला जायचं होतं गोवर्धन परिक्रमा करायला. पण गोवर्धन परिक्रमा करायला गेलो असतो तर संध्याकाळी आम्हाला परत बस नव्हती तिकडून मग इथे यायला. आणि तर तो स्किप केल्यानंतर मग आम्ही बोललो की आम्ही गोकुलला जाऊ. पण गोकुलला जाण्यासाठी पण खूप लेट झालेला. आम्हाला येत जवळजवळ 2.5 तास लागलाय. 6 वाजले इथे येतपर्यंत. परत जाण्यासाठी मग अजून टाईम लागेल आणि रात्री तर काय भेटणार नाही आणि रात्री काय एक्सप्लोर पण करता येणार नाही. म्हणून मग आम्ही तो प्लॅन सुद्धा आता स्किप केला आणि आता चाललोय आम्ही द्वारकाधीश मंदिरामध्ये. आणि द्वारकाधीश मंदिरानंतर मग आम्ही सोबतच आपला घाट फिरू आणि मग आपल्या व्हिडिओला एंड करू. तर चला जाऊया द्वारकाधीशांच्या दर्शनासाठी. राधे राधे. द्वारकाधीश मंदिरामध्ये व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे मला व्हिडिओ करायला भेटली नाही. आणि दर्शन तर खूप छान झालं. दर्शन करून मग आम्ही गेलो घाट बघायला. घाटावर मन भरेस्तोवर खूप सारे फोटो काढले आणि पुन्हा गेलो रूमवर. तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.